काय मंडळी, कसं चाललंय गॅसशिवाय? आमच्याकडे काय चाललंय बघायचं आहे. आता गॅस नाही, जेवण बनवायचं कसं? बुकिंग केलेलं आहे, आता येईल तो कधी, त्याच्यानंतर त्या सुविधा मिळतील. कारण ह्यावेळी मी मुद्दाम जरा लेट केलं. अगोदरचा म्हटलं लावल्यानंतर 20-25 दिवसाने बुक करणार, पण माहीत नव्हतं हे निसर्ग असा काहीतरी चमत्कार आपल्याला दाखवणार. आपल्याला संकेत मिळतात आहे निसर्गाचे, पण माणसं सुधरत नाही आहेत. मग आता करणार काय? कधी आयुष्यात चूल पेटवली नाही, ती पेटवायची कशी ती माहीत नाही. चला रे बाहेर या. आणि इथे थोडासा जंगल एरिया असल्यामुळे भेटतात आहे लाकडी वगैरे छोटी छोटी जमा करून भेटतात आहे. आता आपण बाहेरून खाऊ शकतो, हॉटेलमधून आणून किंवा, पण ते किती दिवस आपण खाऊ शकतो. पण हे मुके जीव हे बसलेले कालू इथे ये. अजून बाकीचे कुठे गेलेत? 10-1 बाकी आहेत. यांचं काय? आता यांना वडापाव देणं तर परवडणार नाही, भुकेच्या ह्याच्यात ते खातीलही. म्हणून चुलीचा जुगाड केला मी. चूल पेटवली आणि त्याच्यावर ठेवलेला 1 किलोचा भात या मुक्या जीवांसाठी. आता ती मी पहिल्यांदा पेटवली आहे, जमते की नाही माहीत नाही. खूप प्रयत्नानंतर ती लाकडी पेटली. लाकडी पेटवायला पण रॉकेल नाही ना, पेपर टाकून 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 चालू केलं ते. आणि इथे भीती पण वाटते बाहेर, कोणी आहे नाही आजूबाजूला. हे सगळं ओपन प्लॉट आहेत, सगळ्यांची मोठे मोठे, त्याच्यामुळे सगळे आपापल्या घरामध्ये. सांगण्याचा उद्देश एकच, जर कुणाला मनापासून करावं असं वाटतं, तो माणूस काहीही करू शकतो. काहीही प्रयत्न केले की यश मिळतं म्हणतात ना, यश मिळतं. आणि हे बघा, तुमच्यासाठी चुलीवर भात लावलाय. भातू खाणार ना? दूध भात, डाळ नाही बनवणार मी, दूध भात यांना सगळ्यांना खायला देणारच. आणि चुलीचा हा प्रकार जमलाय का हो? फक्त 3 विटा ठेवलेत, त्याच्यावर भात चढवलाय. आता त्याचं काय होईल मला माहीत नाही, सांगता येत नाही त्याचं. भाताचं काय होईल, शिजेल की कच्चा राहील, अशा प्रकाराने केलाय. मला चूल पेटवायला जमली आहे का हो? अशीच पेटवतात ना? खूप हैराण झाली ते पेटवता. स्वामी लवकर गॅस येऊ द्या. आता हे मुख्य जीवांना माहिती आहे आपण इथे आहोत, आपण उपाशी आपल्याला कोणी ठेवणार नाही. घासभर का होईना आपल्या पोटाला अन्न मिळेल. त्याच्यामुळं हा प्रयत्न मी केलेला आहे. जोपर्यंत गॅसचं सुविधा होत नाही तोपर्यंत हा माझा प्रयत्न चालू राहणार आहे. आणि मुक्या जीवांना मी उपाशी ठेवणार नाही. प्रयत्न आवडला का हो? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आता हे सगळे येतील. कारण जागाच मुळात आमची अशी काही छोटी नाही आहे. त्या कोपऱ्यापर्यंत लांबलचक लास्टपर्यंत आहे आमचं. त्याच्यामुळं बाहेर भीती वाटते त्या कोपऱ्यात. म्हणून रोडच्या साईडची ह्या साईडला चूल चालू केलेली आहे. बघूया हा टास्क किती दिवस करायला लागेल माहीत नाही, पण लवकरात लवकर गॅसची सुविधा हो. सगळे लोक हैराण झालेले आहेत.
नंबर लावून लोक कंटाळलेले आहेत अक्षरशः. या 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 या, तुमचा भात शिजतोय या. हे बघा आता टाइम झाला यांचा, एक 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 यायला लागले. काय कुठे गेला होता? बाकीचे कुठे आहेत? भात शिजतोय आज तुमचा चुलीवर. आज चुलीवरचा भात खायचा. हा, उपाशी ठेवू का रे तुम्हाला 2 दिवस? काय होतंय बघूया, काय होणार आहे. बिचारे इकडे तिकडे भटकतील, जे भेटेल ते खातील. बाकी काय होणार आहे? काहीच नाही होणार. हो ना बच्चू? इथे इथे हे घे, हे घे. तो तर आरामात झोपलाय, आरामात झोपलेला आहे ना बाबू. आता यांच्या पोटाचं काय करायचं? प्रश्न यांच्या पोटाचा आहे, यांच्या पोटाचा प्रश्न आहे. नाही ठेवणार उपाशी आहे तुम्हाला. काय ना काय मी बनवून देणार बच्चू, काय ना पण बनवून देणार मी, काय ना काय बनवून देणार मी तुम्हाला. उपाशी नाही ठेवणार. माझं धान्य संपलं तर मी तुम्हाला पाय वाढून घालीन. जोपर्यंत माझ्याकडून होतंय तोपर्यंत. हे बघा झाली सुरुवात ना, आणि यांची जेवणाची वेळ झालेली आहे. थांबा हा बाबू, भात झाल्यावर. हा तुझाच बाबू आहे, तुझाच आहे, तुझाच आहे. भात झाला की मग दूध भात देते. आज दूध भात खायचा, दूध भात खायचा. दिसतेस तू? आहे ना, आहेस ना? बघते, बघ इथे, इथे बघ. सांग, आमच्यासाठी आज चुलीवर भात बनतोय. आजचा भात चुलीवर बनतोय आमच्यासाठी. हो हो, थांबा थांबा थांबा, भूक लागली आहे ना, भूक लागली आहे ना. देणार देणार, थोडा उशीर थांबा. चला, यांना लागली आहेत भूका. हे आणखी 10-12 जमा व्हायच्या आत भात रेडी करून गार करायला हवाय, आणि त्यांच्या भोजनाची तयारी करायला हवी. चला बाबा, चूल पेटवायला मला जमली की नाही. आज मी पहिल्यांदा पेटवली आणि मला चूल पेटवण्याचा आनंद पण आहे. मला पेटवता आली. आणि खरोखर हे जेवण, असं जेवण बनवणं याच्यासारखी मजा नाही, मजा नाही खरोखर. जे लोक चुलीवर जेवण बनवतात ना मग, आणि ते आरामात अगदी. गॅससमोर किती उशीर उभे राहा, नुसते उभे राहा, पण चुलीच्या समोर मांडी घालून बसा, जेवण रेडी करा. याच्यासारखी मजा नाही. आणि आता चुली सगळ्या बंद झाल्यात ना, गॅसचा जमाना आलेला आहे. त्याच्यामुळे गुडघेदुखी ही उभी राहूनच वाढलेली आहे. तर मी प्रयत्न करणार आहे, मला जर जमलं तर हे मी कायमचं चालू ठेवणार आहे. चला मग यांच्या जेवणाची तयारी करते मी आता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सिलेंडर कधी येतोय की नाही येतोय लवकर हे सांगण्यासाठी.